मी साहेबराव देवराव माने, मी व्यवसायाने शिक्षक आहोत. काही दिवसापूर्वी माझ्या पत्नीला खूप असा त्रास होत होता. तिचा डावा हात आणि पाठीमागचा कणा याच्यामध्ये तिला खूप त्रास होत होता. पण योगायोगानं मी जवळपास 3-4 दवाखान्यामध्ये तिला ट्रीटमेंट दिली, पण तिथं काय मला रिझल्ट आला नाही. त्यानंतर मी सहज इथं वर्धाईवर आलो असता वर्धाईच्या बाजूला हे सुदोष थेरपी म्हणून आमचे मित्र राहुलजी शहाणे सर हे तिथे आहेत. त्यांचं हे सेंटर आहे आणि त्यांच्यामार्फत ते ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या माध्यमातून, कलर आणि बियाच्या माध्यमातून ते याच्यावर उपचार करत असतात. त्याचा मला खूप असा आम्हाला फायदा झाला. जवळपास हा त्रास 3-4 महिन्यापासून होत होता. त्याच्यावर आम्ही खूप उपचार घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आराम आम्हाला मिळाला नाही. परंतु राहुल सरांनी जेव्हापासून ट्रीटमेंट दिली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे खूप उपचार होण्यासारखे आहेत. फ्रॅक्चर सूट, टाच दुखणे, छातीत दुखणे, हार्ट ब्लॉकेज, अशा वेगवेगळ्या कंबर दुखी, मुंग्या येणे. तर आम्हाला याच्यापैकी हातामध्ये मुंग्या येणे हा त्रास होता आणि हा त्रास माझी पत्नी सौ साधना माने यांना असल्यामुळं घरी कुटुंब लहान आहे, पण त्यामुळं आमचं कुटुंब लहान असल्याकारणानं घरी काम करत सुद्धा कोणी होतं. पण गेलेल्या 15 दिवसाच्या काळामध्ये आम्ही इथं सरांकडे ट्रीटमेंट घेतली आणि त्या ट्रीटमेंटच्या मध्ये कुठल्याही प्रकारची औषध न घेता, त्याच्या सरासरी आता समाजामध्ये एक परंपरा झाली की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यानंतर आपण सरळ दवाखान्यात जातो आणि ॲलिओपॅथीची औषधी घेतो आणि त्याचे साईड इफेक्ट असे की आपल्या शरीरात खूप प्रकारचं रॉ मटेरियल हे तयार होऊन तो आजार बाजूला होतो, थोडासा आराम मिळतो, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला पुन्हा जन्मभर भोगावे लागतात. पण या फिजिओथेरपीच्या माध्यमातून राहुल शहाणे सरांनी जे एक सेंटर इथं आणलं, याच्या माध्यमातून सगळ्या समाजातल्या लोकांना याचा एक खूप मोठा फायदा मिळेल. त्याचं कारण असं की माझ्या पत्नीला गेलेल्या 3-4 महिन्यापासून जो अतिशय त्रास होता, हा त्रास त्यांचा कमी झाला आणि त्याच्यामुळं मी सरांना शुभेच्छा देतो. तसेच समाजातील ज्या लोकांना जवळपास जे खूप काम करणारे लोक असतात यांच्या नसेबर, कमरे, गुडघ्या असे अनेक आजार होत असतात, पण इथं जवळपास 50-100 आजारावर इथं उपचार होतो आणि ते कुठल्याही प्रकारचं दवा न घेता, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला याच्यातून आराम मिळाला एवढं इथं माहिती. धन्यवाद.